मित्रांनो, आपल्याला जर एक स्वस्थ आणि हेल्दी लाईफ जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फिट असणं खूप गरजेचं आहे. आणि हा फिटनेस तेव्हाच येतो जेव्हा आपलं वजन मुख्य नियंत्रित असतं. जर आपलं वजन वाढलेलं असेल तर आपल्याला खूप साऱ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं शुगर लेवल वाढते, त्यामुळे डायबिटीस होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतं, हार्ट रिस्क वाढू शकते, तसंच आपले मूड स्विंग सुद्धा होतात. आपल्याला मेंटली आणि फिजिकली खूप जास्त समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं केवळ आणि केवळ वजन वाढल्यामुळे. तर आज मी काही अशी इफेक्टिव्ह वेट लॉस क्रिया घेऊन आलेले आहेत, त्यामुळे आपण इझिली बसल्या जागी वजन घटवू शकणार आहेत. खूप सोपे आहेत आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. आता हे कधी आणि कसे करायचे, फक्त रिकाम्या पोटी या क्रियांचा अभ्यास करायचा आहे आणि आपापल्या क्षमतेनुसार स्लो किंवा फास्ट या क्रियांचा अभ्यास करायचा आहे. ज्यांना वेट लॉस फास्ट करायचंय त्यांनी फास्ट करायचे, ज्यांना कमी वेट लॉस करायचंय त्यांनी ह्या क्रिया स्लो करायच्या. जितके रिपिटेशन तुम्ही करू शकाल तेवढ्या अधिक रिपिटेशन करायचे. तर सगळ्यात आधी आपण अतिशय सोपं म्हणजे चक्की संचालन. ते पूर्वीच्या काळी महिला असं जात्यावर पीठ वगैरे गहू दळायचे, पीठ दळायचे, त्यामुळे त्यांच्या पोटावरची कमरेवरची चरबी एकदम घटायची आणि एकदम त्या बारीक असायच्या. तीच क्रिया आपण आज करणार आहे. तर दोन्ही पाय असे दंडासनामध्ये ठेवायचे आणि दोन्ही पायाचे अंगठे असे इंटरलॉक करायचे, म्हणजे क्रिया करताना पाय सेपरेट होणार नाही. तर दोन्ही हाताचा असा इंटरलॉक करत असं क्लॉकवाईज पुढे जायचंय आणि जास्तीत जास्त मागे जायचंय. तर कमीत कमी 10 चे 4 रिपिटेशन करायचे. हीच क्रिया अँटी क्लॉकवाईज. आता हीच क्रिया आपण ह्या पद्धतीने एक पाय असा फोल्ड करायचा आणि एक पाय असा जास्तीत जास्त साईडला ठेवत परत चक्की संचालनाचा अभ्यास करायचा. क्लॉकवाईज अँड देन अँटी क्लॉक. प्रत्येक क्रियेनंतर एक 10 सेकंदाचा ब्रेक घेऊन मगच पुढची क्रिया करायची. अशा पद्धतीने चक्की संचालनचा अभ्यास केल्यामुळे पोटावरची कमरेवरची चरबी तर कमीच होईलच, पण त्याचबरोबर पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा कमी होतील. मित्रांनो, आता पुढची जी क्रिया करणार आहोत, बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन किंवा पोटामध्ये गॅसेस, पोट साफ नसल्यामुळे, पिरियड्स साफ न गेल्यामुळे सुद्धा काहींचे पोटावर चरबी चढते. तर अतिशय सिंपल असं मलासन वॉक दाखवणार आहे, त्यामुळे आपली कॉन्स्टिपेशनची समस्या सुद्धा जाईल आणि त्याचबरोबर आपलं इझिली वेट लॉस होईल. होल बॉडीचा वेट लॉस होण्यासाठी आणि खास करून पोटावरची कमरेवरची चरबी घटवण्यासाठी. तर अशा पद्धतीने बसायचंय आणि असं पूर्ण वॉक करायचंय. ही क्रिया तुम्ही विदाऊट मॅट सुद्धा पूर्ण घराची 1 फेरी 2 फेऱ्या असं मारू शकाल. तर सकाळी सकाळी गरम पाणी पिऊन सुद्धा अशा पद्धतीने पूर्ण आपल्या घरामध्ये 1-2 फेऱ्या मारल्या तरी इझिली तुमचा वेट लॉस होईल. खूप सोपी आहे आणि खूप जास्त इफेक्टिव्ह. आणि आता ह्याच्यातच पुढची जी क्रिया करणार आहोत ती काकपाद करणार आहोत. तर ह्यासाठी आपण असं मॅट साईडला घेऊयात, म्हणजे ही क्रिया करायची. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी या दोन्ही क्रियांचा अभ्यास टाळावा. आता आपण ज्या पुढच्या क्रिया करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात असे सीट जवळ ठेवायचे आणि अशी एकदा लेफ्ट, एकदा सेंटर आणि एकदा राईट. तर 10-10 चे 5-5 चे 4 किंवा 10-10 चे 4-5 असे रिपिटेशन करा. लोअर बेली फॅट कमी होण्यासाठी, थाईज वरची फॅट कमी होण्यासाठी ही क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. श्वास सोडत 10-10 सेकंदाचा ब्रेक घेत सुद्धा तुम्ही ही क्रिया करू शकाल. आता आजच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटच्या 2 क्रिया आणि खूप सोप्या आहेत आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. त्या म्हणजे अशा पद्धतीने एल्बोवर यायचंय आणि अल्टरनेट लेग्स अप अँड डाऊन करायचे. खूप सोपी आहे. एल्बोचा सपोर्ट असल्यामुळे आपण इझिली क्रिया करू शकतो.
तर 10 ते 4 किंवा 5 आणि नंतर हे असं क्रॉस. त्यामुळे आपली थाईची फॅट कमी होण्यासाठी, पोटावरची फॅट कमी होण्यासाठी आपल्याला खूप जास्त उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की किती सोप्या सोप्या क्रिया होत्या, पण ह्या सर्व क्रिया जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. तशा थोड्या डिफिकल्ट सुद्धा आहेत, एवढ्याही सोप्या नाहीयेत. पण ह्यामुळे आपलं जे टार्गेट आहे पोटावरची, कमरेवरची, थाईची फॅट कमी करण्याची, बटकची फॅट कमी करण्याची आणि ओव्हरऑल बॉडीची फॅट कमी करण्याची, ते टार्गेट आपलं कम्प्लीट होणार आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.